नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असणारा गोष्ट मध्ये सध्या कॉक्रोच जनता पार्टी. कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या एवढं ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावरती की त्या पार्टीची जी काही स्थापना केलेली म्हणजे डिजिटल पार्टी, तिची स्थापना झाल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसात जवळपास 1.25 करोड लोकांनी इंस्टाग्रामवरती त्याला फॉलो केलेलं आहे. पण नेमकं हे काय आहे? कॉक्रोच जनता पार्टी काय आहे, कशामुळे झालेली? बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारले की कॉक्रोच जनता पार्टी हे काय भानगड आहे, आम्हाला कळत नाही नेमका हा ट्रेंड सुरू का झालेला आहे. तर त्याच्या मागचं कारण आहे, याच्या मागचं फक्त एक सिंपल कारण आहे की भारताचे जे काही सरन्यायाधीश आहे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एक वाक्य बोललं आणि एका वाक्यामुळं सध्या सोशल मीडियावरती जे काही युथ आहे, जे काही तरुण आहे, ह्या सगळ्या लोकांचा जो काही सपोर्ट आहे, जे काही ट्रेंडिंग चालू आहे सध्या, ते एका वाक्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहे. हे वाक्य बोलण्याच्या अगोदर सरन्यायाधीश यांना सुद्धा माहिती नसेल की कदाचित ह्या एका वाक्यामुळं देशभरामध्ये एवढं मोठं आंदोलन किंवा एवढी मोठी एक डिजिटल सोशल मीडियावरती एक ट्रेंड होऊ शकतो आणि याच्यावरती एक कॉक्रोच जनता पार्टी नावाची पक्ष सुरू होऊ शकतो. भले तो डिजिटल का असाना, पण अशा पद्धतीचं वाक्य सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांनी म्हटलं की जो काही तरुण आहे भारतातला, तो झुरळासारखा आहे. मुळामध्ये त्यांचा बोलण्याचा उद्देश त्यांनी नंतर त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की माझा उद्देश बोलण्याचा तरुणांना नव्हता, तरुणांचा मला अभिमान आहे, त्यांनी नंतर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. पण त्यांचं स्टेटमेंट जे अगोदर आलं होतं ते देशामध्ये एवढ्या स्पीडनं व्हायरल झालं आणि त्या 3 ते 4 दिवसामध्ये जवळपास एक व्यक्ती त्याच्यावरती डिजिटल पार्टी सुरू करतो, कॉक्रोच जनता पार्टी, अमेरिकेमध्ये बसून. आणि फक्त 4 ते 5 दिवसामध्ये 10-10, 15-15 वर्षापासून ज्या पार्ट्या आहेत त्यांचे जे काही सोशल मीडियावरती फॉलोअर आहे, 4 दिवसामध्ये सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून टाकतो आणि जवळपास 1 ते 1.25 कोटी फॉलोअर इंस्टाग्रामवरती तयार करतो. हा रोष लोकांनी म्हणजे युथने, जनजीने दाखवलेला रोष याच्यामधून दिसून येतोय. सुप्रीम कोर्टाच्या जजने फक्त एवढंच म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाच्या जजच्या नंतर स्पष्टीकरण आलं होतं की हे मी का म्हणलो होतं. त्यांचा सांगण्याचा उद्देश असा होता की बाबा हे जे प्रोफेशन आहे, वकिली असेल, कुठलंही प्रोफेशन असेल, याच्यामध्ये बोंगज डिग्र्या घेऊन हे जे काही लोकांनी घुसखोरी केलेली आहे त्या लोकांसाठी ते वाक्य होतं, फक्त त्याच लोकांसाठी होतं, बाकीच्या तरुणांसाठी नव्हतं. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं तरी सुद्धा त्याचा काही परिणाम झालेला नाही. ज्या अगोदरचं स्टेटमेंट होतं ते व्हायरल झाल्याच्या नंतर शेवटी हे एक वाक्य बोलल्याच्या नंतर सगळे जनजी आणि युथ एकत्र आलं आणि एवढा भरमसाठ त्याला प्रतिसाद मिळतोय. खरं तर सांगायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाच्या जजचं एक वाक्य सगळ्या पक्षांना याच्यामध्ये टाकणार आहे, सध्या चिंतेत टाकणार आहे. म्हणजे हे एक वाक्य सीजेआयचं हे सगळ्या पक्षाच्या अंगलट येणार आहे किंवा अंगलट येऊ शकतं. कारण की याच्यामुळं फक्त हे जे जनजी एकत्र येत आहे त्याच्यामुळे फक्त सत्ताधारी पक्षालाच नाही, तर जेवढे पक्ष अस्तित्वात आहे भारतात त्या सगळ्या लोकांना धोका आहे आणि सगळ्या लोकांच्या अंगलट येऊ शकतं. कारण की हे सगळं जर युथ एकीकडे झालं तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. आता सध्या असं म्हणता येणार नाही कारण की हा फक्त सोशल मीडियावरती ट्रेंड आहे आणि ट्रेंडमध्ये काय होतंय, आता एका जणांनी सहज मजाक मध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला, त्याला हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. हे सगळं सोशल मीडिया आणि डिजिटल स्वरूपात आहे, प्रत्यक्ष पार्टी वगैरे नाहीये. आता याला असं म्हणता येणार नाही की ही पुढे चालून भविष्यात पार्टी होणार आहे किंवा नाही होणार आहे, परंतु जर अशा स्वरूपाची एक पार्टी तयार होती तर याचा अर्थ असा आहे की न्यायाधीशांच्या एका वाक्यामुळं किती तरुणांचा रोष आहे. तरुणांनी काय केलेलं आहे, सीजेआयने जे वाक्य म्हटलेलं आहे त्या वाक्याचा रोष व्यक्त करण्यासाठी ह्या कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की ते सगळे लोक आता वेगळा पक्ष स्थापन करणार आहे किंवा एक वेगळं आंदोलन तयार होणार आहे, असं त्याचा अर्थ नाही. कारण की असे कितीतरी ट्रेंडिंग टॉपिक आले आणि कितीतरी गेलेले. त्याच्यामुळं जे कोणी संस्थापक यायचं काही दीपक कोणतरी आहे, अभिजित काहीतरी, दीप्तिक कोणतरी आहे, त्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही हे सुरू केल्याचा अर्थ असा नाही की हे जे सगळे तुमच्या मागे आहे. तर बरेचसे लोक याला एन्जॉय म्हणून पोस्ट तयार करतात आणि एन्जॉय म्हणून टाकताय. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये असेच लोक आहे का त्यांना असं पार्टी पक्षाचं काही घेणं नाही, पण एक रोष व्यक्त करायचा आहे म्हणून त्यांनी या संदर्भात पोस्ट केलेले. बरेचसे लोक याच्या संदर्भात सिरियस सुद्धा आहे. आता याच्यामध्ये मजाक मध्ये मी सुद्धा एक सकाळी पोस्ट तयार केलेली आहे प्रदेश अध्यक्ष पदासंदर्भामध्ये. मी तसं सरळ मजाक मध्ये पोस्ट केली होती, पण त्या पोस्टच्या माध्यमातून जो काही तरुणांचा रोष आहे तो रोष
दाखण्याचं काम सध्या सोशल मीडियावरती हे तरुण करतायत. आणि भविष्यामध्ये कदाचित जर खरंच जर ह्या सगळ्या तरुणांनी एकत्र येत जर वेगळा काही पर्याय निवडला, कारण की देशामधले तरुण जर का एकदा एकत्र झाले तर ते काहीही करू शकतात, हे सांगायची गरज नाहीये. बाकीच्या देशाचं उदाहरण सुद्धा द्यायची गरज नाही, कारण की तरुणांना एकदा जर याच्यामध्ये आंदोलन सुरू केलं तर देशात काही होऊ शकतं. असं भारतात होणार नाही, कारण की तशी परिस्थिती नाहीये. आणि ही जी पार्टी आहे ही फक्त एक सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या एका वाक्याच्या विरोधामध्ये एकत्र आलेले हे तरुण आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये भविष्यात जाऊन राजकीय पक्षाची वाटचाल होईल वगैरे ह्या गोष्टी सध्या तरी बोलणं गरजेचं नाही, कारण की हा सध्या ट्रेंड आहे. 10-15 दिवस ट्रेंड राहील, महिनाभर राहील. याच्यामध्ये फायदा होणार फक्त ज्यांनी ही पार्टी सुरू केली त्याची फॉलोअरच्या स्वरूपामध्ये फायदा होईल. भविष्यामध्ये फॉलोअर 1-2 कोटीमध्ये राहतील, परंतु हळूहळू हे जे काही ट्रेंडिंग आहे ही काही कालांतराने संपून जाईल. याच्यात जास्त काही विचार करण्याची गरज नाही. पण जर याच्या पुढे जाऊन जर भविष्यामध्ये खरंच जर यांनी विचार केला, आता कॉक्रोच जनता पार्टी, मुळात हे नावच जे आहे ना हे सगळं कॉमेडी सारखं नाव आहे. लोकांना काय वाटतं कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे एक मजाकचा विषय चालू आहे, काहीतरी एक मस्करी चालू आहे. आणि मस्करीमध्ये सध्या काय करतायत लोक, त्याच्यावरती पोस्ट करतायत, पोस्टर बनवतायत, याच्यावरून AI वरून, ChatGPT वरून, आणि ते याच्यावरती सोशल मीडियावरती टाकतायत. प्रत्यक्ष त्यांना राजकीय पक्षाच्या याच्याबद्दल काही नाही, फक्त त्यांना एक मजा वाटते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सध्या सोशल मीडियावरती चालू आहे. त्याच्यामुळे याच्यातून राजकीय पर्याय उभा राहीलच हे सांगता येत नाही. आता याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही लोक हवा देण्याचं काम सुद्धा करणार आहे, साहजिक गोष्ट आहे, कारण की देशातल्या युवकांना भडकून द्यायचं काम सुद्धा याच्या माध्यमातून होऊ शकतं. पण ह्या पार्टीला कुठपर्यंत जाऊ शकते आता हे येणारा काळ ठरणार आहे, कारण की ज्यांनी पार्टी स्थापन केलेली तेच अमेरिकेमध्ये जाऊन अशा पद्धती तिकडून तयार केलेलं हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि ते इकडून चालवतात. त्याच्यामुळं भारतामध्ये या संदर्भामध्ये अजून काही वेगळा अर्थ याचा जाईल असं मला वाटत नाही, किंवा भविष्यामध्ये याचा वेगळा काही राजकीय पर्याय म्हणून उभा राहील असंही वाटत नाही. जर असं जर राहिलं तर कदाचित जर असं जर झालं तर याचा परिणाम फक्त एका विशिष्ट पक्षाला नाही तर अस्तित्वात असलेल्या सगळ्याच पक्षाला याचा फटका बसणार आहे. मग तो भाजप असेल, काँग्रेस असेल, कुठलाही पक्ष असू द्या, कारण की सगळे तरुण एका साईडला गेल्याच्या नंतर हे बाकीचे पक्ष म्हणजे बिगर जाताचे वाघ होतील. कारण की जे काही सगळे पक्ष चालू आहे सध्या ते विशिष्ट एका तरुणांच्या जीवावर चालू आहे. त्याच्यामुळं असं काही अर्थ नाही त्याचा. हे जर एकत्र गेले, हे भविष्यात जर तरचा विषय जाईलच अशी काही हे पण नाही. पण सध्या जे काही सोशल मीडियावरती ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यामुळं कुठल्याही नेत्यांनी, पक्षांनी, कुठल्याही सिस्टमच्या व्यक्तींनी तरुणांना सहजासहजी घेऊ नये, किंवा त्यांच्यावरती अशी काहीतरी टिप्पणी करू नये, किंवा त्यांचा अशी काही मजा करू नये की त्यांचा इगो हार्ट होईल. आणि इगो हार्ट झाल्याच्या नंतर ते सरकार उलटून टाकू शकतात, सिस्टीम उघडून टाकू शकतात. अशा पद्धतीचं कुठले स्टेटमेंट कोणाकडून करण्यात येऊ नये. हे याच्यावरून सिद्ध होतंय. तुमचं एक स्टेटमेंट आणि देशभरामध्ये 5 दिवसामध्ये 1.25 कोटी तरुण एकत्र येत आहेत, 1.25 कोटीपेक्षा जास्त लोक एकत्र येत आहेत, आणि हजारो लाखो पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. याचा अर्थ आहे की तुमच्या वाक्यामध्ये चूक होती, आणि भले तुम्ही ती नंतर चूक त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दुरुस्त करण्याचा जरी प्रयत्न केला असेल, पण ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचली, किंवा तुम्ही बोलले ते चुकीचीच गोष्ट होती, आणि त्याचा रोष म्हणून व्यक्त करण्याच्या संदर्भामध्ये ह्या पार्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय होतो हे बघावं लागेल. पण सध्या तरी लोक ह्या कॉक्रोच जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय करतायत. फक्त याचा कुठलाही असा वेगळा अर्थ घेऊ नका, तर कुठलाही राजकीय पर्याय म्हणून अर्थ घेऊ नका. हे फक्त सध्या सगळ्याच पक्षाचे तरुण असेल याला फक्त एन्जॉय म्हणून पोस्ट तयार करतायत आणि एन्जॉय म्हणून टाकतायत. कारण की हे जे सगळे सपोर्ट करणारे हे काही कुठल्याच पक्षाशी निगडीत लोक नाहीये, किंवा विशिष्ट पक्षाशी निगडीत आहे असंही नाहीये. हे जे सर्वपक्षीय तरुण जे यांनी फक्त त्या वाक्याच्या संदर्भामध्ये एक रोष व्यक्त केला. याचा रोष व्यक्त करण्याचं माध्यम सोशल मीडिया त्यांनी निवडलं आणि त्याच्यावरून तिथे रोष व्यक्त करतायत. एवढंच त्याचा अर्थ असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकीच्याचं तुमचं मत वेगवेगळं असू शकतं, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, किंवा काही लोकांचं असे असू शकते, काही लोक याच्या संदर्भात सिरियस पण असू शकतात. पण बरेचसे लोक माझ्या मध्ये तरी याच्यामध्ये एक एन्जॉय म्हणून या संदर्भात सध्या सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत. धन्यवाद.